गावामध्ये एंट्री मारते. बघू शकता इकडे गणपतीचे आठ चालू झाले. आपल्या व्हिडिओवरती जेवढे व्ह्यूज झाले ते आपले सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला कमेंट केले होते की गणपती घरपोच होतो का, त्या गणपतीला म्हणजे आपण ऑर्डर दिली तर कसं काय करता येईल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यावेळेस पूर्ण प्रॉपर मी तुम्हाला सगळं देईल. जास्त बोलता येणार नाही कारण एका हातात गाडी एका हातात मोबाईल पकडला आहे. आता आपण डायरेक्ट प्रणव आर्ट्समध्ये चाललो आहे, जिथे आपण दरवर्षी गणपती बुक करतो. माझा गणपती तर मी बुक केलेला आहे आधी, तर मी आता खास आपल्या सबस्क्रायबरसाठी व्हिडिओ काढायला आलो आहे. बाप्पा बघू शकता, गौरीचे मुकुट, आई एकविरा, छोटे छोटेसे बाप्पा आहेत. चिमुकले बाप्पा, खूप छान अशा मूर्त्या आल्यात यावर्षी पण. आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. तर ह्या सगळ्या 5 फूट 4 फूट 3 फूट अशा मूर्त्या आहेत. तर मूर्तीचं तुम्ही आखणी काम बघू शकता प्रॉपर एकदम. हे आता हे जे गणपती आहेत ते काचेच्या आतमध्ये आहेत, तरी त्याची तुम्ही फिनिशिंग बघू शकता. डायमंड वर्क्स प्रॉपर केलेलं आहे, कलरचं आखणी काम, दगडूशेठ, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला इकडे म्हणजे कमीत कमी 7 ते 8 फुटापर्यंत मूर्त्या भेटेल. 1 फुटापासून मूर्त्या चालू होतात. आणि जर तुम्ही मोठ्या मूर्तीची ऑर्डर केली तर ती तुम्ही आखणी काम डायमंडवर प्रॉपर बघू शकता. मूर्तीचं डोळ्याचा उभे डोळे आलेले आहेत. हे सेकंड बाप्पा आहेत आपले. प्रॉपर तुम्ही आखणी काम बघू शकता डायमंडवर. म्हणजे आम्ही गेले 3-4 वर्ष प्रणव आर्ट्समध्येच बुकिंग करतो आहे. तर नक्की तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितला असाल तर त्याच्यात तुम्ही विचारत होतात की कॉन्टॅक्ट नंबर काय आहे यांचा, काय नाही, तर मी सगळं देईन. हे बघा गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. एकदम तुम्हाला स्लोमध्ये दाखवतो की तसं तुम्ही आपल्या घरी जे आपले फॉलोअर्स आहेत, जे आपली फॅमिली आहेत, ते प्रॉपर अशी व्हिडिओ बघू शकता, प्रॉपर असा गणपती बाप्पा बघू शकाल. आखणी काम बघू शकता तुम्ही. जे फेसवरती जो त्यांचा कलर काम आहे, आम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा फेसचा कलर काम. त्याची असं जे आहे की ते प्रॉपर एकदम असं वाटतं मूर्तीला एकदम घाम आल्यासारखा ओरिजिनल कलर बघू शकता तुम्ही मूर्ती. ही आपली मागच्या वर्षीची मूर्ती होती सेम. ह्याचं पण आखणी काम बघू शकता. असं वाटतं की प्रॉपर डोळ्याला लेन्स लावले. ही या 2025ची नवीन मूर्ती आहे. हिचं पण आखणी काम तुम्ही बघू शकता प्रॉपर. बघा सेकंड बाप्पा आहेत. हे आपल्याला म्हणजे 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या भेटतील.
मूर्ती बघू शकता प्रॉपर. बघू शकता मूर्ती परत या, म्हणजे यात ज्या मूर्त्या आहेत आपण त्या बघतोय ना, त्या सगळ्या साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर हे जर तुम्ही आखणी काम बघू शकता प्रॉपर एकदम असे मोरपीस लावलेले आहेत, गोल्डन मुकुट बनवलेलं आहे, पूर्ण जे डायमंडवर जे आहे ते गोल्डन वेअर केलेलं आहे. पूर्ण ही सजवलेल्या मूर्ती आहेत. हे बघा, प्रॉपर आखणी काम केलेलं आहे. डोळे बघू शकता तुम्ही, असं वाटते की हुबेहूब लेन्सच लावलेले आहेत. आणि ते त्यांच्या डोळ्याचं आणि जे चेहऱ्याचं हसणे आहे ते बघून एवढं सुंदर वाटतंय की मनाला पूर्ण शांत वाटते. आणि हेच बाप्पा आपल्या घरी आले. बाप्पा तर सगळ्यांच्या घरी असतात, पण गणपतीच्या दिवशी बाप्पा घरी आले की किती सुंदर असेल वाटते बघा. दगडूशेठ, मी पेन गावात जोये गावात आल्यानंतर म्हणजे गणपतीचं माहेरघर बोललं जातं या गावाला, की पूर्ण वर्षभर ते गणपती आपले बाप्पा श्रीजी आहेत त्यांना नटवत असतात. त्यांचं हुबेहूब कसं आखणी काम करता येईल सगळं करतात. तर त्याच्यासाठी म्हणजे मी गोरेगावला राहतो, गोरेगाववरून गेले 5 वर्ष आता हे आपलं 5वं वर्ष आहे यांच्याकडेच बाप्पा बुक करतो. त्याचं कारण हे आहे की मला माझे मित्रमंडळी खूप बोलतात की अरे एवढा लांब का बुक करतो. तर एवढं लांब बुक करण्याचं कारण हे आहे. आणि बघू शकता तुम्ही कशी प्रॉपर अशी मूर्ती आहे. हे आपले विठ्ठल देवाच्या रूपात गणपती बाप्पा आहेत. त्याचं पण तुम्ही आखणी काम बघू शकता, एकदम प्रॉपर असा टिळक, एकदम हुबेहूब असे कलर. आणि असे तुम्ही लांबून डोळ्यांकडे जरा एक माझ्या नजरेने बघा, तिथे असे वाटेल की खरोखर हुबेहूब आपले आयब्रोज असतात. हां बघा, आयब्रोज आणि डोळ्याच्या पापण्या एकदम हुबेहूब असे वाटते की डोळ्याच्या हेच लावलेलं आहे, म्हणजे ते पापण्या जी नकली केस येतात तेच लावलेलं आहे. अशी यांची पेंटिंग आहे प्रॉपर. धोती बिती एकदम. आणि मंडळी मला एकदा कमेंट करून नक्की सांगा की हे लाईटमुळे जे डिस्प्लेला आपल्या व्हिडिओमध्ये ते झगझग झगझग येतं आहे त्याचं सोल्युशन काय आहे आपल्याकडे. आता पण बघू शकता कमळ हातात आहे, बसलेले बाप्पा आहेत आरामात. त्याच्यानंतर हे आता 2 फुटाच्या मूर्त्या आहेत. ठीक आहे. त्याचं पण आखरी काम तुम्ही बघू शकता. म्हणजे जो प्रॉपर कलर लागला जातो, प्रॉपर कलर लागला जातो तो कलर आहे. म्हणजे जे आपण मोठे मोठे लालबागचे बाप्पा, हे चिंतामणी, एवढे सगळे गणपती बाप्पा बघतो त्याला जो कलर वापरला जातो प्रॉपरवाला, तसा म्हणजे आपल्या हुबेहूब अंगाला येणारा तो कलर म्हणजे इकडे मारला जातो. हे बघा, प्रॉपर अशा मूर्त्या आहेत. मी एक तुम्हाला असं नंबर वाईज जर तुम्हाला बुकिंग करायची असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल, तर त्यांनी नंबर असे दिलेले आहेत 1-2-3. आता आपल्या सबस्क्रायबरसाठी मी काच ओपन करून दाखवतो आहे. हे बघा, श्रीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, पण तरी आपण आपल्या फॅमिलीसाठी व्हिडिओ काढतो आहे. आणि जे आपले प्रणव वाटचे मालक आहेत ते पण आपल्याला खूप सपोर्ट करतात. सुंदर अशा मूर्त्या आहेत. तुम्ही आखणी काम प्रॉपर बघू शकता का. म्हणजे मी सारखं का नोटीस करतो आखणी काम, त्याचं तुम्ही म्हणजे हे बघितलात ना की तुम्हाला इथे बघा व्हिडिओमध्ये बघण्यात आणि आपण स्वतः येऊन बघण्यात खूप फरक असतो. तर एकदा नक्की या विजिट करा. खूप लांब नाही आहे, पनवेलपासून कमीत कमी 20 ते 25 मिनटावरती आहे.
आणि ह्या वर्षीचं 2025चं सगळ्यात मेन आकर्षण म्हणजे दगडूशेठ बाप्पा आहेत, गोल्डन दगडूशेठ. ठीक आहे, तर ह्याचं आखणी काम बघू शकता, एकदम चादर बिदर एकदम गोल्डन टाईप लावलेली आहे. हे बघा, पूर्ण प्रॉपर चादरचं आखणी काम केलं आहे. गळ्यात हार बीर प्रॉपर असं मोतीचं काम केलेलं आहे. गळे, कानात चादर बघू शकता तुम्ही, डोळे बघू शकता. त्यानंतर परत एक आपले बाप्पा आले. बाप्पा बघू शकता. हा जो फेटा आहे मला सगळ्यात सुंदर असा फेटा वाटतो. म्हणजे तिचा प्रॉपर तुम्ही फुलं बघू शकता, ती अशी वाटतात ओरिजिनल फुलं आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर फेटा लावलेला आहे त्यांना, डोळ्याचं आखणी काम. परत दगडूशेठ. ते आपले मागच्या वर्षीचे बाप्पा होते, पण तरी पण यावर्षी खूप वेगळी व्हेरायटी आली आहे. डायमंड वर्क बघू शकता तुम्ही, पिंक कलरमध्ये आहे आणि असं एकदम राजा वाटते, राजा. जय श्रीमान. गणपती बाप्पा बघून आहे ना, बोलायचे काय बोलू तुम्हाला, त्याची सुचत नाही काय. लालबागचे राजा, सुंदर असे. चालू करायचं. ये कितना फुट करेगा? 3. प्रॉपर अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही फेटावर. आणि हेच होतं. आता ह्याच्या पुढे आपण आहे ना, वरती जिथे गणपती बाप्पा बनतात तिकडे पण जायचं आपल्याला. हा बघा, लालबागचा राजा आहे. डायमंडवर बघू शकता, कॅमेऱ्यात बसत नाही एवढा आणि एवढा शुभक. बघू शकता तुम्ही त्याचा जो डायमंड वर्क आहे, हा डायमंड वर्क यांची खासियत आहे. तो बघा प्रॉपर डायमंड वर्क. हे बघा, आता आपण वर चाललो आहे. आता एवढे सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघितल्या. आपल्यासोबत भटकन TV संतोष यूट्यूब चॅनल पण आहे, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बघा, आता आपण जे सुंदर सुंदर मूर्त्या बघितल्या त्याचं पाठचं काम, म्हणजे त्याच्या पाठी जी मेहनत करण्याची गोष्ट असते ती बघा इकडे चालू आहे. आता आपण वरती चाललो आहे.
त्यांच्या समोरच म्हणजे ते समोर दिसतं ते प्रणव आर्ट्स आहे, हे बघा हे. आणि त्याच्यासमोरच त्यांचं जे पाठची मेहनत आहे ती बघा, ती जी इकडे आहे. अशा पहिल्या मूर्त्या त्यांना कलर मारून ठेवलेलं असतं. त्यानंतर एक एक शेड कलर चालू होतो, स्किन कलर चालू होतो. हे बघा अशी शेड यायला प्रॉपर चालू होते. म्हणजे हे बघा जी पाठची मेहनत आहे. म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्टीला आपण पिक्चर पण बघितलं की ते फक्त पिक्चर दिसतो, पण त्याच्या पाठची जी मेहनत असते ती कुणालाच नसते माहीत. हे दिवस रात्र आपली मेहनत करून आपल्यासाठी बाप्पा असे रेडी करतात. त्यांना आपल्या पाठच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल तुम्ही. त्यांचा हे डायमंड वर्कचं जेवढं काम आहे सगळं हे आणि एक त्यांचा भाऊ आहे तो करतो. पहिला मेजरमेंट घेतात प्रॉपर, त्याच्यानंतर जो ग्लू असतो तो ग्लू आपल्या स्त्रीच्या अंगावरती लावला जातो आणि मग त्याच्यावरती ते डायमंडची पट्टी. बघा अशा पट्ट्या येतात, प्रॉपर ही माळा आहे. ह्याचं पण मी माझ्या ह्याच्यात तुम्ही व्हिडिओ बघाल ना माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती, तर हे कुठे होलसेलने भेटतं त्याचं पण मी तुम्हाला दिलेले आहेत. बघा प्रॉपर आखणी काम. तरी हे जे तू काम करतोयस त्या कामाला तुला किती वर्ष झाली करताना? 7-8 वर्ष झाली. म्हणजे तू प्रॉपर आता फक्त डायमंड वर्क्स लावायचं काम करतो की कलरपासून सगळं? डायमंड वर्क, प्रॉपर डायमंड वर्कचंच काम करतो. आणि डायमंड वर्क करायला पण असं आपल्याला वाटेल इझी आहे, पण त्याला खूप प्रॉपर असं लावावं लागतं. तर परत त्यांचे हाताला ग्लू लागतो, चिपकावं लागतं. मग ते दिवस रात्र झोप आपली अपूर्ण करून हे डायमंड वर्क काम चालू आहे. एक एक डायमंड कुठे कुठे लावावा, कुठे प्रॉपर गम लागतो आहे काय. जे पाठचं काम असतं हे पाठची मेहनत आहे. म्हणजे आपल्या अंगावरती काही नसताना गणपती बाप्पाला सजवायचं. प्लस त्याच्यानंतर हे बघा गावी आपण जातो ना, त्या गावी गेल्यानंतर जो समुद्र असतो तो म्हणजे नदी असते, समुद्र असतो, तसं बघा हे पाठी तलाव आहे प्रॉपर असं. त्या तलावात गणपती बाप्पा समोरच निसर्गरम्य. हे बघा ही मेहनत आहे त्यांची. हे बघा या सगळ्या ज्या आपण मूर्ती बघतो ह्या POPच्या आहेत. आणि ह्याला आहे ना जो पहिला सगळ्यात बेसिक कलर म्हणजे डिस्टेंबर मारला जातो. त्यानंतर असं आता आपण त्या दादांना बघितलं जे मूर्तिकामला घासण्याचं काम करतात. म्हणजे मूर्तिकामला लेवल, मूर्ती जी आहे ती लेवल करण्याचं काम करतात. गौरी तर पाहिजे असेल तर गौरी पण आहेत. आता आपल्याला परत खाली पण जायचं आहे, जे मालक आहेत त्यांना भेटून आपली मूर्ती पण बुक करायची आहे. जो एक एक शेड आहे, म्हणजे प्रत्येक कामाला प्रत्येक माणसं वाटलेली आहेत इकडे. जो तो त्याचं काम करून मूर्ती पुढे करतो. मूर्तीचा स्टँड पण आहे. म्हणजे मूर्ती जर तुमची झाली की बघा अशी मूर्ती बसते. एक एक माणूस 4-4 मूर्त्या करतो. हे पूर्ण मूर्ती गोल फिरते. म्हणजे पाठून पुढे जागेवरती बसून आपण मूर्तीचं आखणी काम करू शकतो. तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे, म्हणजे एकदम नावाजलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे पहिले मालक आहेत आणि हे दुसरे मालक लाजणार आहेत आपले. नमस्कार मंडळी. तर आपण आता प्रणव आर्ट्सचे जे मालक आहेत, म्हणजे सगळे ओव्हरऑल जे बघणारे आहेत त्यांना आपण भेटले. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही यांना बघितलं असेल आपल्या मागच्या वर्षीच्या.
तर यावर्षी आपल्या कस्टमरचे खूप डिमांड होते की त्यांचा मोबाईल नंबर सांगा आणि घरपोच डिलेवरी देता का. तर सगळ्यात पहिलं आपल्याला ते सॉल्व करायचं की तुम्ही घरपोच डिलेवरी देता का. नाही, घरपोच डिलिव्हरी देत नाही, कारण की बाप्पाची मूर्ती आहे, तुमच्या घरी व्यवस्थित पोचली पाहिजे. जर ट्रान्सपोर्टमध्ये टाकली, जर तुटली वगैरे तर मग ते नुकसान तुम्हाला झेलायला लागेल. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो कस्टमरचं नुकसान करून देत नाही. तुम्ही या आणि तुम्ही घेऊन करा जा. ऑनलाईन, पण नेण्यासाठी तुम्ही येऊ शकता. ऑनलाईन आपण बुकिंग करू शकतो. ऑनलाईन तो आपल्याला जो आता मी नंबर दाखवला, व्हिडिओ दाखवले, त्यांना कॉल करा, त्यांचा स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअप नंबर देईल. तर एकदा व्हॉट्सअप नंबर सांग ना दादा तुझा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 77 41 93 51 66. ह्याच्यावरती कॉल पण करू शकतो. तर त्या ह्याच्यावरती मूर्तीचा स्क्रीनशॉट काढा, त्यांना पाठवा, ते तुम्हाला बजेट सांगतील. बघा जो बजेट जो आहे, आपण आता आपल्याला काय काय कस्टमर पण बोलतात की तुम्ही मूर्तीचा रेट द्या. तर आपल्या इथे मूर्तीचा रेट केला जात नाही. तुम्ही या, तुम्ही त्यांना फोटो पाठवा, ते तुम्हाला मूर्तीचा रेट पाठवतील. मिनिमम 1.5 फुटापासून 5,000 पर्यंत स्टार्ट आहे. हां, ती 1 लाखापर्यंत आपली मूर्ती भेटेल. तर आपल्याकडे मूर्ती किती जास्तीत जास्त किती फुटाची मूर्ती बुक करू शकतो. आपण 10 फुटापर्यंत दिलेल्या आहेत मूर्त्या. 10 फुटापर्यंत मूर्ती 6 दिलेली फूट, आहे. 7 फूट, 8 फूट. तरी आपल्याला समजा 10 फुटाची मूर्ती रेडी करून पाहिजे असेल तर किती दिवस अगोदर मूर्ती बुक करायला 1 पाहिजे. महिना तरी बुकिंग अगोदर. 1 महिना बुकिंग मोठी मूर्ती प्रॉपर सुकायला वेळ जातो. वेळ जातो. कारण की आमच्याकडे जसं काम असतो, आम्ही असं कुठं उडवा देत नाही. कस्टमरला सांगतो की तुम्हाला जर मूर्ती मोठी पाहिजे असेल तर लवकर बुक करा, नाहीतर मूर्ती भेटणार नाही. मूर्ती कारण की भेटणार. आम्ही आमच्या शॉपचं नाव खराब करू शकतो. हां बरोबर. की जो आपला आखणी काम आहे, जे चेहरा आहे, आता मी गेले 5 वर्ष तुमच्याकडेच मूर्ती बुक करतोय. तर खरंच खूप छान आहे आणि मी स्वतः गोरेगाववरून येतो. तर आपल्या इकडे आता तुम्ही POPचं जे आपल्या इथे बंधन होतं, त्या बंधनामुळे तुमच्या इथे काय प्रॉब्लेम झाले असेल. तर म्हणजे अगोदर आम्हाला खूप प्रॉब्लेम आले. मूर्ती निघत नव्हत्या, मग काय करायचं, बिझनेस कसं करायचं, काय लोकांचा थोडा प्रतिसाद नव्हता, कस्टमर येत नव्हते. मग थोडे आम्ही पण म्हणजे डिबेट्समध्ये होतो की करायचं की नाही, कसं कमी जास्त. पण शेवट आमचा विश्वास आमच्या गणपती बाप्पावर होता, ते आम्हाला आपला पुरेपूर सार्थ झाला. कारण की गणपती बाप्पानेच आमचं हे सर्व आम्हाला आज या जागेवर आणलेलं आहे. हां, त्यांचं म्हणजे बाप्पाचा आमच्यावर आशीर्वाद आहे, त्यांच्या आमच्यावर आहे म्हणजे त्यांचा छाया आहे. आता गणपती बाप्पा जो POP आहे आणि मातीचा, ह्याच्यात काय डिफरंट असतो एवढा. असं काही नाही. मातीचं पण गणपती चांगला असतो, POPचा पण चांगला असतो. पण कसं असतं, मातीचं थोडं रिस्की गणपती असतो. तुम्हाला लॉंग रनिंगसाठी, उदाहरण तुमचं जर मूर्ती तुटली, घरात तुटली, तर तुम्हाला ते अपशगुन मानलं म्हणजे शक्यतो त्याची जपून वागायला लागतं माती. आणि POPचा तेवढा शक्यतो एकदम फ्रीली तुम्ही नेऊ शकता. मातीचा कसं तुम्हाला जवळ कुठे भेटला तर ठीक आहे, जवळ तुम्ही करू शकत नाही. त्याच्यात तुमची तुटण्याची शक्यता जास्त असते. प्लस मातीमध्ये कॉस्ट जास्त जातो तुमची. मातीत POP कमी जातो. पण POP आणि मातीत कमीत कमी समजा आपण विसर्जन करायला जातो तेव्हा दोन्ही सेम अंतरावरती वितळले जातात. फक्त माती ही कमी जाते. माती लवकर विसर्जित होतो, POPला वेळ जातो, थोडा वेळ जातो. पण असं काही नाही की POP प्रदूषण करतो, असं काही नाही. आमच्या तिथं समोर एक तलाव आहे, तिथं आम्ही मूर्त्या विसर्जित करतो. त्याच्यामध्ये मासे आहेत, ते आम्ही स्वतः मासे खातो, पण कधीच आम्हाला कुठला त्रास नाही झाला. म्हणजे असं काही नाही की POP कुठल्या प्रकारचं हानिकारक आहे, काही नाही. फक्त एक काय, मूर्तीचं विसर्जन आहे ते व्यवस्थितपणे केलं पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टीची निंदा नाही झाली पाहिजे. समजा तुम्ही मूर्ती कुठे विसर्जित करता, म्हणजे नाला वगैरे सोडून चांगल्या समुद्रामध्ये खोलमध्ये जाऊन तुमची मूर्ती विसर्जित करा, जेणेकरून ती वरती आली नाही पाहिजे आणि ती खालीच राहिली पाहिजे. याची दक्षता घ्या. म्हणजे तुम्हाला आपण जे बाप्पाचं जे 4 दिवस किंवा 7 दिवस आपण जेवढे ते मानतो त्यांना आणि त्याच्यावर प्रेम करा, खाली तुम्ही ते काम एक चांगलं करा, म्हणजे जेणेकरून मूर्ती तुमची खाली झाली पाहिजे. आता आपलं जे डायमंड वर्क आहे ते वरती चालतं समोरच्या दुकानात. तर एक मूर्ती, आता हे आपलं काम, आता गणपती बाप्पा गेले त्याच्यानंतर आपलं मूर्तीचं काम परत कधी चालू होतं. हे आमचं नंतर आम्ही दिवाळी वगैरे झाल्यानंतर आमचं परत स्टार्ट होतं ते गणपती बाप्पा येईपर्यंत. आमचं कसं आहे, पहिलं फिनिशिंग जेवढ्या मूर्ती असतात त्यांचं पूर्ण हे फिनिशिंग काम करतो. नंतर मग आम्ही मागी गणपतीनंतर डिस्प्ले चालू करतो. तर नक्की मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्याकडे भेटतात बागी गणपती पण आपल्याकडे भेटतात. ऑर्डर करू शकता. आणि देवीच्या मूर्त्या पण येतात का. नवरात्र, अंबिका माता, सगळ्या मूर्त्या येतात. तुम्ही तुमचा परत एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांग दादा. माझा नंबर आहे 77 41 93 51 66. तर आपल्या इकडे यायचं असेल तर हे आपल्या जवळ आम्ही लोकेशन देऊ शकतो. लोकेशन म्हणजे एक स्पॉट अंदाजा सांग ना, की आपल्याला माणूस स्पॉट पण सांगणार. जर
कारण लोकेशन पाहिजे ते पण आम्ही व्हॉट्सअपवर आता आपल्या इथे रेल्वे पण येते. हां अमरापूरवरनं एकदा आले तर तुम्ही आपल्या शॉपवर 2 किलोमीटर अंतर 2 किलोमीटर अंतरावर आहे. कुणालाही प्रणव वाट्स विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट शॉपवरती सोडतील. गुगलवरती पण त्यांचं प्रणव वाट्स टाकलं तर बँक ऑफ बडोदा जवळ शॉप आहे. बँक ऑफ बरोडाजवळ. तर दादा खरंच खूप छान वाटलं भेटून. खूप अशा सुंदर सुंदर मूर्त्या आमच्यासाठी बनवत राहा. तर परत एकदा भेटू आपण पुन्हा गणपती आणायला, कारण आता मी माझा गणपती बुक करतो आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला गणपती बाप्पा मोरया. हे त्यांचं बुकिंग सेंटर आहे. बुकिंग आता तुम्ही गणपती बाहेर बघितलात तर त्यांचा हा बुकिंग सेंटर आहे. प्रॉपर बुकिंग सेंटर लावलं आहे. प्रणव वाट्स तुम्ही बघू शकता. हे त्यांचं बुकिंग काउंटर आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला अजून भव्यदिव्य असं रूम गणपती बाप्पाचं बघायला भेटेल. आता मूर्ती बुक केल्यात तर आता आपण आपली पण मूर्ती बुक करतोय.